महायुतीच्या नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार हा रविवारी पार पडला। महायुतीच्या एकूण 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली, पण राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गज नेत्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यात आलेलं नाहीये। यामध्ये ज्येष्ठ नेते छगन भुजबळांना सुद्धा डावलण्यात आलं। परिणामी भुजबळ नाराज झाले असल्याचं चित्र आहे। त्यामुळे भुजबळ काय निर्णय घेणार, पक्षातनं बाहेर पडणार का, असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। ओबीसींचे नेते अशी ओळख असलेल्या छगन भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान दिलेलं नाही। पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी मंत्रिपदापासून वंचित ठेवल्यामुळे त्यांनी उघडपणे आपली नाराजी जाहीर केली आहे। मंत्रिपदाऐवजी त्यांना राज्यसभेचीही ऑफर देण्यात आली होती, मात्र त्यांनी स्पष्टपणे ती धुडकावली। जहां नहीं चैना वहां नहीं रहना, छगन भुजबळांनी असं सूचक वक्तव्य केल्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलं। अरे मी काय एक सामान्य कार्यकर्ता, मला डावललं काय आणि फेकलं काय फरक पडतो? असं मंत्रिपद किती वेळा आलं आणि किती वेळा गेलं, छगन भुजबळ काही संपलं नाही ना। त्यावेळेला सुद्धा मी ज्यावेळेला आंदोलन मी उभं केलं नाही, मी माझ्या ओबीसीच्या मागासवर्गीय संरक्षणासाठी मैदानात आलो। घरदारं जाळायला लागल्यानंतर आता मला एक असलं बक्षीस मिळालं, तुम्ही विचारता त्याच्यावर मी एक वाक्य उत्तर देतो। म्हटलं हो, बक्षीस मिळालं, मी काय सांगू। असं आहे की 7-8 दिवसापूर्वी जे आहे त्यांनी मला म्हटलं की तुम्ही राज्यसभेवर जायचं, तुम्ही आता जा राज्यसभेवर। त्यावेळेला मला राज्यसभेवर जायचं होतं, कधी आधी अगोदर। मग ही ऑफर तुम्ही स्वीकारणार नाही का मग राज्यसभेची? पुढची काय भूमिका असेल? आता बघू, जहां नाही चैना वहां नाही। राज्यातील हेवीवेट नेते अशी छगन भुजबळांची ओळख। समता परिषद आणि ओबीसी समाज माध्यमातून त्यांनी नेतृत्व प्रस्थापित केलंय। त्यामुळे जेव्हा जेव्हा राष्ट्रवादी सत्तेत आली तेव्हा त्यांना मंत्रिपद मिळालंय। पण यंदा पहिल्यांदाच त्यांना मंत्रिपदापासून दूर ठेवल्यानं आश्चर्य व्यक्त होतंय। नाशिक लोकसभेसाठी भुजबळांच्या उमेदवारीसाठी भाजपचं केंद्रीय नेतृत्व आग्रही होतं। लोकसभेच्या उमेदवारीबाबत पक्ष नेतृत्वानं कोणताही निर्णय घेतला नसल्याचा भुजबळांनी आरोप केला। लोकसभेला उमेदवारी न मिळाल्यामुळे राज्यसभेसाठी छगन भुजबळ इच्छुक होते। राज्यसभेसाठी भुजबळांऐवजी सुनेत्रा पवारांना संधी मिळाली। राज्यसभेवर संधी न मिळाल्यानं केंद्रात मंत्री बनण्याचं स्वप्न बारगळलं। राज्य मंत्रिमंडळामध्ये सुद्धा छगन भुजबळांना स्थान नाही। जरांगे पाटलांच्या भूमिकेविरोधात ओबीसींसाठी भुजबळांनी आवाज उठवला, पण पक्षातनं पाठिंबा मिळाला नाही। खरं तर अजितदादा पवारांना भुजबळामुळे उपमुख्यमंत्रीपद मिळालं नव्हतं, याचा राग भुजबळावर ते काढतायत का, या प्रश्नाचं उत्तर अजितदादांनी पुढे येऊन द्यावं। आणि ओबीसीनी तुमच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं आणि एवढं ॲलिगेशन होत असताना एक माणूस तिथं जाऊन भुजबळ आले नाही पाहिजेत म्हणून सभा घेत असताना भुजबळ साहेब आणि तिथल्या जनतेने भुजबळ साहेबांना निवडून देणं म्हणजे या गोष्टीचा तुम्ही अपमान करता का, ओबीसींचा अपमान करता का? ओबीसीसाठी रस्त्यावर उतरून लढाई लढणं हे नाव भुजबळांचं आहे। त्यामध्ये भुजबळांना अशा पद्धतीनं डावलणं हा समस्त ओबीसीवरचा अन्याय आहे। ओबीसी चळवळच मोडीत करण्याचं सरकारचा डाव आहे आणि ओबीसी नेतृत्व संपवण्याचा सुद्धा डाव आहे, असं मला वाटतं। छगन भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे विरोधकांना टीकेची आयती संधीच मिळाली। खासदार सुप्रिया सुळेंनी तर अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधलाय। साहेबांच्या बरोबरीनेच भुजबळ साहेबांचा मान सन्मान हा पक्षाने नेहमीच केलेला आहे। त्यांची सीट ही नेहमी आदरणीय पवारसाहेबांच्या शेजारीच असायची आणि आदरणीय पवारसाहेबांबरोबर भुजबळ साहेब अनेक वेळा खूप ताकदीने उभे राहिलेले आहेत, हे मी आयुष्यभर विसरणार नाही। भुजबळ साहेब आमचे सन्माननीय नेते आहेत, नक्कीच आम्ही सगळी मंडळी भेटून त्यांची नाराजी दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि शेवटी आमच्या सृष्टीने सुद्धा त्यांच्याबद्दल काय करावं हे ठरवून ठेवलेलं असावं असं मला वाटतंय। छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातनं डावलण्यात आल्यामुळे ओबीसी समाज आक्रमक झाला। नाशिकच्या राष्ट्रवादी भवनाबाहेर भुजबळ समर्थकांकडनं जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, तर सिंदखेड राजा इथं ओबीसी समाजाच्या वतीनं शहरातनं मोर्चा काढत रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। येवला मतदारसंघातील भुजबळ समर्थकांनी विंचूर इथं रास्ता रोको करत संताप व्यक्त केला। माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेबांना
पक्षाने या महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्रीपदी बसवावं, या पक्षाकडे मागणी करण्यासाठी आम्ही सन्माननीय अजितदादा पवार यांच्यासाठी निवेदन देणार आहोत. भुजबळ साहेबांना फार मोठं सन्मानाचं पद मिळेल अशी राज्यातील ओबीसी जनतेची अपेक्षा होती, परंतु भुजबळ साहेबांना डावलल्याने ओबीसी समाजाची फार मोठ्या प्रमाणात निराशा झालेली आहे. भुजबळ साहेबांना खरं तर माझा आरोप आहे अजितदादांना, 12 तारखेला तुम्ही शरद पवार साहेबांना भेटल्याच्या नंतर काका पुतण्यामध्ये तुमच्या कानामध्ये काहीतरी गुप्तगू झाली आणि शरद पवारांच्या इशाऱ्यानं तुम्ही भुजबळ साहेबांना मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवण्याचं काम केलं. जरांगे पाटलांचं मराठा आरक्षण पेटलं असताना छगन भुजबळांनी आक्रमक भूमिका घेतली होती. विधानसभा निवडणुकीमध्ये ओबीसी समाज संपूर्ण ताकदीनिशी महायुतीच्या बाजूने उभा राहिल्याचं समोर आलं. त्यामुळे भुजबळांना नाराज करणं अजित पवारांना परवडणारं नसेल असं बोललं जात आहे. अशा परिस्थितीत छगन भुजबळ यांची पुढची भूमिका काय असेल याकडे राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.